विद्यार्थी मित्रांनो, आपण आपल्या भूमिगत ह्या पाठाचा पहिला भाग काही दिवसांपूर्वीच बघितला होता. आपण काय बघितलं तर 8 ऑगस्ट 1942ला गांधीजींनी इंग्रजांना भारत छोडो हा अखेरचा इशारा दिला आणि त्याच्यानंतर अब्दुल जो होता, जो भूमिगत कार्यकर्ता होता, शंकर शंकर जो होता, जो भूमिगत कार्यकर्ता होता, तो अब्दुलच्या घरी आसरा मागायला आला. अब्दुलने त्याला आसरा दिला आणि अब्दुलची जी पत्नी होती जयबोन, तिला सुद्धा त्यांनी सांगितलं होतं अब्दुलने की घराच्या बाहेर जाताना घराला कुलूप लावून जात जा, कारण कोणाला असा संशय यायला नको की आपल्या घरात कुणी आहे, कारण आपण घरात कुणी असलं की बाहेरून कुलूप लावत नाही. तर अशा प्रकारे जयबूनने तिच्या पतीचं ऐकलं आणि ती घराला कुलूप लावून बाहेर जात असे. आणि मग जयबूनला सुद्धा कळलं होतं की शंकर जो आहे तो किती मोठा देशभक्त आहे, तो भूमिगत राहून आपल्या देशासाठी कार्य करीत आहे. आणि शंकर एका अंधाऱ्या खोलीत अंगावर घोंगडी घेऊन चुपचाप पडला राहायचा. जयबून त्या खोलीत जायची आणि त्या खोलीला बाहेरून कुलूप लावायची आणि जेवणाचं जे ताट राहायचं शंकरचं, ते चुपचाप नेऊन त्याच्या खोलीमध्ये ती ठेवायची. पण तिने कधीही शंकरचा चेहरा बघण्याचा प्रयत्नही केला नाही आणि तिने बघितलं सुद्धा नाही. आणि सगळं काम घरातलं आटपलं की मग ती मैत्रिणीकडे जायची. पण रस्त्यात पोलीस दिसला की कडेवरच्या मुलीला क्षणभर घट्ट छातीशी धरायची, मनात धास्तावून जायची. धास्तावणे म्हणजे भीती वाटणे. तिला भीती वाटायची की पोलिसांनी तिला जर पकडलं तर, तिची चौकशी केली तर, आणि मग जर तिच्या तोंडून शंकरबद्दल जर निघालं तोंडात उद्गार, तर मग ती पकडल्या जाणार याची तिला नेहमीच भीती राहायची. शंकरला परत पकडण्यासाठी इंग्रज सरकार पाळत ठेवून होते, म्हणजे नजर ठेवून होते. त्याला पकडून देणाऱ्यास मोठे बक्षीसही जाहीर केले होते. जो कोणी शंकरला पकडून देईल त्याला इंग्रज सरकार मोठं बक्षीसही देणार होतं. तो हाती लागावा म्हणून पोलीस जंग पछाडत होते. आता पोलीस प्रत्येक ठिकाण मोठ्या बारकाईनं बघत होते. जंग पछाडणे हा वाक्प्रचार आहे. खूप मोठ्या प्रमाणावर पोलीस प्रत्येक जागेची झडती घेत होतं आणि शोधत होतं. तो सापडला असता तर अनेक भूमिगतांचा ठाव लागला असता. ठाव म्हणजे नेमके ते कुठे राहतात भूमिगत, बाकीचे जे भूमिगत आहेत शंकरच्या ऐवजी ते कुठे राहतात त्याचा पत्ता त्यांना मिळाला असता. म्हणून पोलीस शंकर सारख्या कार्यकर्त्याच्या मागे हात धुवून लागले होते. हा सुद्धा पुन्हा एक वाक्प्रचार आहे. हात धुवून मागे लागणे म्हणजे एखाद्याचा पाठपुरावा करणे, म्हणजे एखाद्याच्या मागे लागणे, म्हणजे त्याची पूर्ण माहिती काढण्याकरिता पोलीस अगदी नेहमी आपले कार्य चोख बजावत होते. शंकर सारख्या भूमिगतांना एकाच घरात फार दिवस आसरा घेणेही धोक्याचे असते. म्हणून काही काळ लोटल्यानंतर दुसरी व्यवस्था करून शंकरने अब्दुलचे घर सोडायचे ठरवले. आता भूमिगत जे कार्यकर्ते होते तेव्हा त्यांना एकाच ठिकाणी राहता येत नव्हतं, कारण पोलिसांना संशय येऊ नये म्हणून हे लोक सारखे घर बदलत राहायचे. मग आता एक दिवस शंकर आणि अब्दुलचं बोलणं झालं आणि शंकरने सांगितलं की मी फार काळ तुझ्या घरी राहू शकत नाही, म्हणून अब्दुलने शंकरसाठी एक दुसऱ्या घराची व्यवस्था केली. आणि मग शंकरने अब्दुलला सांगितलं की बाबा रे, मी आता तुझं घर सोडतो आहे. एक कार्यकर्ता त्याला ठरलेल्या नव्या ठिकाणी न्यायला आला. आता शंकर सारखाच एक कार्यकर्ता होता जो इंग्रजांच्या विरुद्ध कार्य करायचा. तो शंकरला घ्यायला आला. निघण्यापूर्वी शंकर अब्दुलला भेटला. दोघांच्याही डोळ्यात पाणी तरारले, म्हणजे दोघांच्याही डोळ्यात पाणी आलं. अब्दुल म्हणाला, जपून जा, काळजी घे. आणि अब्दुल त्याला म्हणाला की बाबा जपून जा, काळजी घे, म्हणजे निर्धास्तपणे जाऊ नको, शांतपणे जा, स्वतःची काळजी घे आणि पोलिसांपासून स्वतःला वाचव. भाभींचा निरोप घ्यायला शंकर विसरला नाही. खाल मानेनं तो म्हणाला, भाभी, तुम्ही माझ्यासाठी फार तसदी घेतली, धोका पत्करला, मी तुम्हा दोघांना आयुष्यात कधीही विसरणार नाही. आणि असं म्हणून शंकरनं त्या जयबूनचा सुद्धा निरोप घेतला. असे बोलून तो निघाला. जयबून त्याला पाठमोरा पाहतच राहिली. जयबूनने अजूनही त्याचा चेहरा बघितलेला नव्हता. आजवर अंधाऱ्या खोलीतच तो पडून राहिल्याने आपण त्याला कधी धड पाहिलेली नाही असे तिच्या मनात येऊन गेले. आणि तिच्या मनात आलं की आपल्याकडे इतके दिवस हा पाहुणा होता, हा भूमिगत कार्यकर्ता होता, पण आपण कधीही त्याला बघितलं सुद्धा नाही.
आणि 15 ऑगस्ट 1947 रोजी भारत स्वतंत्र झाला. सगळीकडे कसं चैतन्य पसरलं, आनंद पसरला, सगळेजण खूप आनंदी होते, आनंद झाला. भूमिगत कार्यकर्त्यांचा सत्कार करण्यात आला. अब्दुलने या समारंभात उत्साहाने भाग घेतला. आता जयबूनलाही त्याने सोबत नेलं होतं, कारण आता कोणाचीही भीती नव्हती. जेवढे काही भूमिगत कार्यकर्ते होते त्या सगळ्यांचा सत्कार, म्हणजे आता ते सगळे लोकांसमोर येणार होते. पूर्वी कसं होतं, भूमिगत म्हणजे कोणालाही न दिसता देशकार्य करणे, पोलिसांच्या हाती न लागणे. पण आता या कार्यकर्त्यांचा सत्कार होणार होता, कारण त्यांच्यामुळे भारताला स्वातंत्र्य मिळाले होते. व्यासपीठावर सर्व भूमिगत कार्यकर्ते बसले होते. आता स्टेजवर सगळे भूमिगत कार्यकर्ते बसले होते आणि अब्दुलनं गमतीनं जयबूनला विचारलं, यातला कुठला भूमिगत आपल्याकडे राहायला आला होता हे सांग बघू. तो म्हणाला, जयबून सांग, एवढे जण बसले आहेत, एवढे भूमिगत कार्यकर्ते बसले, सांग बरं आपल्याकडे याच्यातला कोणता कार्यकर्ता राहायला आला होता. साऱ्या भूमिगतांकडे जयबूनने नजर टाकली, पण त्यातला कोण आपल्या घरी राहिला होता हे काही तिला ओळखून आले नाही, कारण तिने कधीच शंकरचा चेहरा बघितलेला नव्हता. पण जयबूनला फार अभिमान वाटत होता की आपण देशकार्यासाठी सहभागी झालो होतो. तर अशा प्रकारे आपला हा पाठ संपला. या पाठामध्ये खाली शब्दार्थ लिहिलेले आहे, ते शब्दार्थ आपल्या वहीमध्ये लिहून घ्यायचे. आता आपण स्वाध्यायाकडे वळूया. प्रश्न पहिला, कोण ते लिहा. इंग्रजांना छोडो भारतचा इशारा देणारे कोण होते? तर महात्मा गांधी. शंकरला आसरा देणारा कोण होता? अब्दुल. शंकरचा शोध घेणारे कोण होते? इंग्रज पोलीस. आणि शंकरला जेवणाचे ताट गुपचूप नेऊन देणारी कोण होती? अब्दुलची पत्नी जयबून. आता पेज टर्न करा, पेज नंबर 32 बघा. प्रश्न क्रमांक 2, का ते लिहा. 42ची चळवळ सुरू झाली. 1942ची ही चळवळ का सुरू झाली? काय कारण होतं त्याला? कारण इंग्रजांनी भारत लवकर सोडावा याकरिता 8 ऑगस्ट 1942 रोजी गांधीजींनी इंग्रजांना अखेरचा इशारा दिला होता आणि म्हणून ही चळवळ सुरू झाली होती. शंकरला आसरा हवा होता. शंकरला आसरा का हवा होता? तो भूमिगत होता, तरी पण तो इतर ठिकाणी सुद्धा जाऊ शकतो, म्हणजे फिरू शकत का नव्हता, असं त्याचा अर्थ होतो. त्याला कोणाची तरी मदत का हवी होती? कारण त्याला स्वतःला पोलिसांपासून, इंग्रज पोलिसांपासून वाचवायचं होतं. कारण तो कोण होता? तर तो एक भूमिगत क्रांतिकारक होता. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे काय झालं, तर शंकर जेल तोडून बाहेर आला होता, त्यामुळे पोलीस त्याच्या मागावर होते आणि म्हणूनच शंकरला आसरा हवा होता. अब्दुलने जपून जा, काळजी घे, असे शंकरला म्हटले. का म्हटलं अब्दुलने? कारण शंकरला भूमिगत म्हणून फार दिवस एकाच ठिकाणी राहणे धोक्याचे होते आणि म्हणून त्याला प्रत्येक वेळी दुसरे घर बदलावे लागत होते. आणि त्यासाठी मग शंकरने अब्दुलला काय सांगितलं होतं की आता माझ्यासाठी, मला इथे राहणं धोक्याचं आहे, दुसरीकडे मला जायचं आहे. तर त्या एकाच घरात आसरा घेणं सुद्धा शंकरला धोक्याचं होतं आणि त्यासाठी त्याने जेव्हा दुसऱ्या घराकडे तो निघाला एका कार्यकर्त्यासोबत, तेव्हा अब्दुलने शंकरला दिलेले वाक्य म्हटले. 15 ऑगस्ट 1947 रोजी सगळीकडे चैतन्य पसरले. का पसरले? कारण 15 ऑगस्ट 1947 रोजी भारत स्वतंत्र झाला, इंग्रजांपासून मुक्त झाला आणि म्हणूनच सगळीकडे आनंद, सगळीकडे चैतन्य पसरलं. भूमिगत कार्यकर्त्यांचा सत्कार करण्यात आला. मग आता का करण्यात आला? कारण या सर्व भूमिगत कार्यकर्त्यांनी भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात सक्रिय भाग घेतला होता आणि या कार्यकर्त्यांमुळेच भारताला इंग्रजांपासून स्वातंत्र्य मिळालं होतं आणि त्यासाठीच या भूमिगत कार्यकर्त्यांचा सत्कार करण्यात आला. वळूया प्रश्न क्रमांक 3. पाठाच्या आधारे खालील व्यक्तींचे गुणविशेष लिहून आकृती पूर्ण करा. अब्दुल मधले कोणते गुण होते? सगळ्यात महत्वाचा कोणता गुण होता? देशभक्त. अब्दुल फार मोठा देशभक्त होता. दुसरा गुण काय होता? तर तो एक सच्चा मित्र होता, खरा मित्र होता आणि म्हणूनच त्याने आपला मित्र शंकरची मदत केली होती. मग दुसऱ्या एरो मध्ये काय येणार? खरा मित्र. तिसऱ्या एरो मध्ये काय येणार? अब्दुल कसा होता? धाडसी.
तो कोणत्याही गोष्टीला भीत नव्हता आणि म्हणूनच हे सगळे अब्दुलचे गुणविशेष आहे. पहिलं देशभक्त, दुसरा खरा मित्र आणि तिसरं धाडसी. आता जयबून कशी होती? तर जयबून सुद्धा सगळ्यात पहिले काय होती? ती मोठी देशभक्त होती. जर ती देशभक्त नसती तर तिने शंकरला मदत केली असती का? नाही. दुसरं मदत करणारी. जयबून कशी होती? मदत करणारी. तिसरं तर जयबून काळजी करणारी होती. तिला शंकरची, देशाची फार काळजी होती. प्रश्न क्रमांक 4. कंसातील योग्य शब्द वापरून गाळलेल्या जागा भरा. काही शब्द दिले आहेत आपल्याला ब्रॅकेटमध्ये, कंसामध्ये. ते शब्द आपल्याला वापरायचे. 1. शंकरच्या मागावर रिकामी जागा होते. कोण होते? पोलीस होते. भारत स्वतंत्र झाल्यावर कोणाचा सत्कार करण्यात आला? भूमिगत कार्यकर्त्यांचा. शंकरच्या राहण्याची दुसरी व्यवस्था करून ठरलेल्या नव्या ठिकाणी न्यायला कोण आलं होतं? कार्यकर्ता. आणि पोलीस दिसला की जयबून मनातून धास्तावून जायची. प्रश्न क्रमांक 5. तुमच्या शब्दात लिहा. अब ये जो आंसर है ये सब आपको आपके शब्दों में लिखने हैं. तुम्हाला काय वाटतं ते लिहायचं. वळूया खेळूया शब्दांशी. योग्य जोड्या लावा. परवा न करणे म्हणजे काय अर्थ होतो? फिकीर न करणे. शंकर कोणाचीही फिकीर करत नव्हता. पाळत ठेवणे म्हणजे लक्ष ठेवणे. पोलीस शंकरवर पाळत ठेवून होते. जंग पछाडणे म्हणजे पराकाष्ठाचे प्रयत्न करणे म्हणजे खूप प्रयत्न करणे. खालील वाक्यातील गुणविशेष ओळखून लिहा. गुणविशेषणे आपल्याला सांगायची, विशेषणे दिलेली आहेत. मग आता कोणती गुणविशेषणे आहेत? मग विशेषण कोणतं आहे पहिले ते शोधायचं. पहिलं, शाळेच्या बागेत पांढरा गुलाब उमलला आहे. गुलाब कसा आहे? पांढरा. नदीचे पाणी निळेशार पाणी उन्हामुळे चमकत होते. काय चमकत होते? निळेशार पाणी. मग गुणविशेष काय येणार? निळेशार. रोज ताजे अन्न खावे. कसे अन्न खावे? ताजे अन्न खावे. म्हणजे अ मध्ये पांढरा, आ मध्ये निळेशार आणि ई मध्ये ताजे हे गुणविशेष आहे. तर अशा प्रकारे आपला या भूमिगत पाठाचं सगळं स्वाध्याय आणि खेळूया शब्दांशी सुद्धा आपण बघितलेलं आहे. आता हे सगळं तुम्ही आपापल्या वहीमध्ये व्यवस्थितरित्या लिहून घ्यायचं आणि पुढच्या मंगळवारी मी तुम्हाला ह्याच पाठामध्ये जे काही प्रश्न स्वाध्याय तुम्ही सोडवला आहे तो मी चेक करणार आहे. धन्यवाद.